आजच्या दिवसाबद्दल काय बोलू? आज खरंच खुशीचा आनंदीचा आनंद दिवस आहे। आज या ठिकाणी जैताई मंदिरापासून कावड यात्रेची सुरुवात होत आहे। भोलेनाथ आमच्या सोबत आहे आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी खूप आनंदात ही कावड यात्रा इथून शिरपूर येथे घेऊन चालली आहे। आनंदात हा सर्व खुशीचा क्षण आहे आणि या क्षणी मी सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आज हा जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो। एक तर आमचे मित्र स्वर्गीय राजूजी जयस्वाल यांनी मागच्या वर्षीपासून ही कावड यात्रा सुरू केली आणि त्यांनीच ही तारीख ठरवली होती की या दिवशी कावड यात्रा आपण पुढच्या वर्षी काढूया। आज तो आपल्यात जरी नसला तरी एक मित्र म्हणून त्यांनी जी परंपरा चालू केली वणी शहरामध्ये ती परंपरा आपण कायम चालू ठेवू आणि वणीचं जर वैशिष्ट्य पाहत असाल तर कुठलाही सण असो कुठलाही जातीभेद न करता पक्षपात न करता आपण जर पाहत असाल तर इथं सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत, सर्व पक्षाचे प्रमुख इथं आहेत आणि अशा प्रकारे एक आनंदाचा उत्सव या वणी शहरामध्ये, मग तो उत्सव कुठलाही असो त्या उत्सवामध्ये संपूर्ण वणीकर नागरिक सामील होतात। आता श्रावण महिना चालू आहे, त्या निमित्त कावड यात्रा इथून शिरपूरला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात भाविक इथं उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे इथं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांची अथक परिश्रम इथं झालेले आहेत। त्यांनी गेल्या 8-10 दिवसापासून या सर्व कावड यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की आजचा दिवस श्रावण महिन्यातला वणीकरांसाठी वणी शहरासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस। मागच्या 2 वर्षापासून स्वर्गीय राजकुमार जयस्वाल यांनी वणीच्या पवित्र जैताई माता देवस्थानापासून तर शिरपूरच्या महादेव मंदिरापर्यंत जी कावड यात्रेचा त्यांनी सुरुवात केली, तोच पायंडा करून आज सर्व लोकांना एकत्र येऊन या शहराचं धार्मिक कार्यक्रम चालू ठेवून आज या वणी शहरातून कावड यात्रा सुरू होत आहे आणि कावड यात्रा पायी स्वरूपात शिरपूरच्या महादेव मंदिरापर्यंत जाणार आहे। तिथं त्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चना करण्यात येणार आहे। शहराच्या विविध ठिकाणी याची व्यवस्था अतिशय नियोजन पद्धतीने करण्यात आली आहे। आजचा कार्यक्रम म्हणजे या शहरासाठी निश्चितपणे या परिसरासाठी अतिशय आनंदाचा आणि मंगलमय दिवस असं मानतो। म्हणून असे धार्मिक उत्सव आणि सण या शहरातल्या वैभवात नेहमी भर पडते, त्याचा आनंद मला निश्चितपणे होता है। श्री शिवाय नमस्तुभ्यम। वनी से कावड़ यात्रा बड़ी धूमधाम से जैताई मंदिर से निकल रही है। इस प्रकार की कावड़ आयोजन समिति ने उपलब्ध कराई है। इन कावड़ों में जल लेकर शिरपुर के कैलाश शिखर देवस्थान में भगवान शंकर को चढ़ाया जाएगा, उनका अभिषेक किया जाएगा। बड़ी संख्या में यहाँ पर लोग जमा है। पिछले वर्ष इस यात्रा की शुरुआत की गई थी स्वर्गीय राजकुमार जयस्वाल और श्रद्धा जयस्वाल द्वारा। रंगी बिरंगी सुंदर कावड़ सजाकर कावड़िए अपने कंधों पर ले जाकर भगवान शंकर का अभिषेक करेंगे। ये काफी वजनी कावड़ है, लगभग 15 किलोमीटर की यात्रा है, लेकिन भगवान शंकर का नाम लेकर उनका आशीर्वाद लेकर यहाँ से कावड़िए निकलेंगे और बड़े उत्साह और धूमधाम के साथ भगवान शंकर का अभिषेक करेंगे। मुझे बताइए इस कावड़ का वजन कितना होगा और इसे आप कंधों पर लेकर शिरपुर तक चलेंगे? इसका वजन कम से कम 10-12 किलो होगा और मैं इसे शिरपुर तक अकेले लेके जाऊंगा। तो ऐसा क्या आपने सोचा कि मुझे शिरपुर तक इतनी कावड़ को लेकर जाना, कोई आपने मनोकामना मांगी थी? नहीं, ऐसे अपने मन से भगवान की पूजा करने के लिए। तो भगवान में आपका विश्वास है? हाँ। कौन सी क्लास में आप? मैं 9th में हूँ। तो 9वीं क्लास का छात्र है, लगभग 14 वर्ष इसकी उम्र है और इस 10 किलो वजनी कावड़ को लेकर ये शिरपुर तक चलेगा। लगभग 15 किलोमीटर की ये यात्रा है। तो यहाँ पर महिलाएं कावड़िए भी है जो इस प्रकार के कावड़ लेकर शिरपुर के कैलाश शिखर देवस्थान तक जाएगी। पैदल चलोगे आप पूरा? हाँ, पूरा पैदल चलोगे। कैसा लग रहा है कावड़ लेकर? बहुत अच्छा लग रहा है। इसकी तैयारी की थी क्या आपने कुछ? तैयारी तो नहीं की थी, लेकिन क्या कावड़ यात्रा में सहभाग लेने की इच्छा थी, इसलिए आ गई। तो आपको कैसा लग रहा है 15 किलोमीटर की यात्रा पैदल चलना है? और ठीक है ना, चलूंगी ना, उत्साह से चलूंगी। तो ऐसी कौन सी ताकत आपके पीछे होगी? भोले शंकर की। तुम्हाला कसं वाटतं? छान वाटत आहे मला। असं वाटतंय का शेवटपर्यंत आपण पैदल जायचं। जोश कायम है? हाँ बिल्कुल, महाकाल बाबा है ना साथ में हमारे। श्री शिवाय नमस्तुभ्यम। कैसा लग रहा है आपको? बहुत खुशी हो रही है। ये सब पब्लिक देख के इतना उत्साह आ रहा है कि बहुत उत्साह आ रहा है। उत्साह आखिर तक कायम रहेगा बीच में? बिल्कुल बिल्कुल, भी पॉजिटिव हूँ। श्री शिवाय नमस्तुभ्यम। कैसा लग रहा है कावड़ यात्रा में सहभागी होगा?
बहुत अच्छा। पिछले साल का भी जो मतलब अनुभव था काफी अच्छा था। श्रद्धा दीदी, राजकुमार भैया साथ में थे, काफी अच्छा था। इस बार की भी कावड़ काफी अच्छी रहेगी, सफल भी होगी, लेकिन राजकुमार भैया, श्रद्धा दीदी की याद बहुत सताएगी। कावड़ यात्रा गत वर्ष हमारे मित्र राजा भैया जायसवाल तथा उनकी अर्धांगिनी श्रद्धा जायसवाल, जो दुर्भाग्यवश अभी इस दुनिया में नहीं है, सर्वप्रथम मैं उनके पावन स्मृति को नमन करता हूं। और उन्होंने यह कार्य शुरू किया था। गत वर्ष भी बहुत ही उत्साहपूर्ण माहौल में यहाँ पर कावड़ यात्रा का आयोजन किया था और उनके अल्पोपहार की व्यवस्था हर वर्ष की तरह इस साल भी यहाँ पर हमारे मंदिर के फार्म हाउस पे की गई। बहुत सुंदर रूप से यह कावड़ यात्रा निकली और लोगों का उत्साह गत वर्ष से काफ़ी ज़्यादा रहा। आने वाले समय में और भी भक्त और लोग जुड़ेंगे और कावड़ यात्रा हर साल हर्षोल्लास के साथ में ऐसे ही निकलते रहेंगी। आने वाले समय में भी हमारी तरफ से यहाँ पे हमेशा भक्तों के लिए व्यवस्था की गई है, की जाएंगी। इतक्या दूर शिरपूर पायदळ चालल्या तुम्ही आणि सोबत एवढा वरून पाऊसही पडतोय, तर तुम्हाला वाटत नाही का थोडं थांबावं, आराम करावा? नाही नाही, अजिबात नाही। आणि आम्हाला इतकी शक्ती मिळत आहे, आम्ही खूप छान आनंदात प्रवास करत आहे और हमको तो मस्ती भी आ रही कि हम और जाने हो ना और पानी आने ही होगा, करते करते जाना चाहिए। तो भी तो बाबा प्रसन्न हो गए ना हम पर। सुबह इतनी धूप थी, अभी रिमझिम बारिश हो रही है। बारिश हो रही है ना, तो भी हम नंगे पाँव जा रहे हैं और हमको बहुत अच्छा आनंद मिल रहा है अभी हमको कि हम नंगे पाँव जाने में दिक्कत नहीं हो रही है? नहीं, बिल्कुल भी नहीं हो रही, बिल्कुल भी नहीं। मंदिर पासून येतो आम्ही। तर तुम्ही कुठे राहता? आम्ही कसं अलग अलग वार्डातले आहोत। आणि तुझे सगळे जे मित्र आहेत तुम्ही सगळं तर आडीपाडीनं कावड घेऊन चालले आहेत? हो, कावड घेऊन कसं वाटत चालताना? बरं वाटतं सर, काय वाटत नाही आम्हाला। कावड तुमची हे खूप वजनी कावड आहे, आम्हाला तर काय नाही वाटतंय। म्हणजे सगळेजण आडीपाडीनं एकमेकांची मदत करत चालले आहेत? हो सर। कावड घेण्यामध्ये हिसकाहिसकी होत नाही का? मला दे, मला दे? नाही 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 सर। थकवा म्हणजे कोणाला थकवा नाही जाणवत आहे का? नाही सर, कोणालाच नाही थकवा? नाही नाही। लहान मुलगा आहे तुझ्या याच्यात सगळ्या वयाचे, तुम्ही शाळेत वगैरे जाता का? हो ना, कॉलेजमध्ये। कॉलेजमध्ये जाऊन कावड उचलत आहे का? हो सर। लोक म्हणणार नाही तू शिकला का नाही, कावड उचलत आहे म्हणून? लोक म्हणणारे म्हणते, आम्हाला काही टेन्शन नाही, शंकरावर भरोसा आहे। भरोसा आहे। तुम्ही या मुलांसोबत चालत आहे, तुम्हाला थकवा नाही जाणवत? बिलकुल नाही, का बरं असं? थकणार नाही, कारण महादेवाची शक्ती आहे आणि आमचा भरोसा आहे, म्हणून आम्ही बिलकुल थकणार नाही। कावड यात्रेची वाट पाहत होते का तुम्ही सगळे लोक? हो मागच्या वर्षी झाले होते का सहभागी? हो, आणि दरवर्षी राहणार। जोपर्यंत कावड यात्रा निघणार ही मंडळी कावड घेऊन शिरपूरला जाणार। ही कावड इतकी वजनी आहे, मी उचललं तो अक्षरशः माझे खांदे दबत आहे, परंतु ही मुलं आता दबत आहे, नंतर दुखणार आहे। नंतर ही आता त्यानंतर ही मुलं जैताई मंदिरापासून चालत येत आहे व आडीपाडीने हे कावड घेता। मी फक्त 2 पाय चाललो तर माझे पूर्ण खांदे दुखायला लागले। तर सलामा यांच्या भक्तीला, यांच्या शक्तीला, शंकरावर यांचा जो विश्वास आहे तो अद्वितीय आहे, अप्रतिम आहे, अद्भुत आहे। तर म्हणतात ना भक्ती में शक्ती, त्याच प्रकारे ही मंडळी चाललेली आहे। मला सुद्धा सौभाग्य मिळालं की मी कावड घेऊन चाललेलो आहे, परंतु कावड खूपच वजनी आहे, इतकं सोपं नाही कावड यात्रेमध्ये सहभागी होणं। लोकांचा उत्साह आहे, वरून पाऊस बरसतो आहे, परंतु लोक थांबायला तयार नाही। हर बोला हर हर महादेव म्हणत ते चालले आहे शिरपूरला, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। हर हर महादेव। चांगलं वाटतं आम्हाला नेणं। मागच्या वर्षी होता का? हो, यावर्षी बी किती मुलं आहे तुम्ही सोबत? 1 2 5 6 जण। तू एकटाच कावड पकडून आहे का तुला मदत करतो? तुझे नाही, मदत करताय मित्र। मदत सगळेजण पकडतो। ही मंडळी पंचशील नगर इथली आहे, सगळे युवा मित्र आहेत व आडीपाडीनं कावड घेऊन जैताई मंदिरापासून चालले आहेत ते शिरपूर पर्यंत। तुझं नाव काय? कृष्णा करनेवार। कृष्णा, तुला थकवा येत नाही का? नाही, म्हणजे मित्र तुझे उत्साह वाढवतो का एकमेकांना तुम्ही घेऊन चालत सोबत? एकमेकाला घेऊन चालतो। का बरं कावड यात्रेमध्ये सहभागी झाला? आनंद येते, आनंद येतो। घरच्यांना सांगितलं ना कावड यात्रेमध्ये चाललं? हो। घरवाले खुश झाले का मग? हो। आतापर्यंत आपण पाहिले की लोक जैताई मंदिराकडून कावड घेऊन जात होते शिरपूरला, परंतु हे जी मित्र मंडळी आहे यांनी पाट्याडवरून पाणी आणलेलं आहे, वर्धा नदीचं जल यामध्ये भरलं। आता या जलाचा ते अभिषेक करणार आहे शंकरजीला शिरपूर इथे।
तर वणी ते पाटाळा अंतर जवळपास 10 किलोमीटर आहे. मग तिथून इथलं अंतर वणीपासून शिरपूर 15 किलोमीटर, जवळपास 25 किलोमीटरचं अंतर यांनी पार केलेलं आहे. मधून पाणी आणण्याचं कारण काय? कारण की असं म्हटलं जाते की नदीचं जल चढवलं जात आहे, घरचं जल नाही चढवत आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथून जल आणलं. रात्री 2 वाजता गेलो आहे, तिथंच आंघोळ केली आहे आम्ही. त्याच्यानंतर आम्ही कावडमंदी तिथं पाणी भरलाय, नंतर पूजा केली, तिथून स्टार्ट झाली आमची कावड. मग वणीची कावड यात्रा प्रारंभ झाली 9 वाजता आणि तुमची झाली रात्री 2 वाजता झाली आहे. पण जवळपास 20 किलोमीटरचं अंतर पार तुम्ही केलं. ते पायात चप्पल नाही, काही नाही, एकमेकांना सहाय्य करत तुम्ही निघाले. तर असं थकवा जाणवत नाही? नाही, थकवा तर नाही जाणवत म्हणा, पण एक श्रद्धा आहे, ते श्रद्धेनुसार आपल्याला चालावं लागतं. भक्तिमय शक्ती आपण म्हणतो, त्या प्रकारचा काय अनुभव येत आहे का? आहे ना, भक्तीमध्ये शक्ती आहे, त्यामुळेच आम्ही तिथपर्यंत जाण्यासाठी एवढं उत्सुक आहोत आणि जाण्याचं सर्व ठीकठाक आहे तिकडे. बरं, तुम्ही मंडळी जी आहे ती युवा मंडळी आहे, तर तुम्हाला काही लोक म्हणतात की कावड उचलणं अंधश्रद्धा आहे, देवाची भक्ती करणं अंधश्रद्धा आहे, या गोष्टीकडे लागू नका, आपल्या काम धंद्याला लागा. यावर तुम्हाला काय वाटतं? श्रद्धा आहे त्यामुळेच आम्ही चाललो ना, अंधश्रद्धा नाही. आम्ही भक्तीमध्ये शक्ती आहे त्यामुळेच आम्ही चाललो. नाही तर अंधश्रद्धा जर आम्हाला असतं, माहित असतं असं काही आहे, आम्ही आलोच नसतं, इथपर्यंत गेलंच नसतं. तुम्हाला काय असा प्रत्यय आला का देवाचा की देव आहे या जगात, असं काही वाटलं? माझी बॉडी पूर्ण नाही का काम करणंच बंद झाली, कंबर दुखून राहिली आहे, चालायची म्हणजे पाय अशी शक्तीच नाही पाय उचलायची. पण माझं डोक्यातून असं आहे का जायचं आहे तर जायचं आहे, पोचायचंच आहे बस, असं मंदिरून फील होतं का आपण पोचणार. देवावर पूर्ण विश्वास. हा, त्याचमुळे चाललो आहे. तर हातपाय दुखत आहे, अंग दुखत आहे, परंतु भक्तिमय शक्ती जी आपण म्हणतो ती इतकी प्रबळ आहे यांची की यांना शिरपूरला पोहोचायचं आहे, तिथे शंकराचा अभिषेक करायचा आहे. कावड यात्रेमध्ये सहभागी झालेला यांनी सुद्धा पाट्याळवरून पाणी आणलेलं आहे. जवळपास 25 किलोमीटरचं अंतर ते पायी गाठत आहे, ते बिना चपलेनं. आणि पाहू शकता की एकाच्या पायाला जखमही झालेली आहे, तरी पण उत्साह कायम आहे, भक्तिमय शक्ती कायम आहे. आणि इकडे सुद्धा पहा, इथे सुद्धा पायाला मोठी जखम झालेली आहे, परंतु जखमेची पर्वा न करता ते अत्यंत मनोभावे तन्मयतेने भक्ती म्हणजे शंकराचं नाव घेत ते चाललेले आहे आपली कावड घेऊन शिरपूरला. इतकी मोठी पायाला जखम तुमच्या दोघांना झाली, काही वाटत नाही असं थांबावं, आराम करा? वाटत आहे, पण आता कसं आहे, एवढ्या दूर आम्ही कावड यात्रा काढायचा पहिले निर्णय मुलांना घेतला होता, पण आम्ही म्हटलं काही झालं तरी चालते, पण आम्ही पूर्ण यात्रा करूनच घरी जाणार. दुखापत झाली तरी चालेल, थोडा अजून त्रास जास्त झाला तरी चालेल, पण आम्ही कावड यात्रा पूर्ण करणार. शंकराला अभिषेक करायचा. अभिषेक एवढ्या दूरून 25 किलोमीटरवरून आम्ही जल आणला आहे. रात्री 2 वाजतापासून आम्ही कंटिन्यू, आज आमचं कंटिन्यू चालू आहे, इथे फिरणं चालू आहे, जे बी आहे आमचं वॉकिंग चालू आहे, जल नेणं चालू आहे आमचं शंकराच्या मंदिरात. 12 तास झालेले आहे यांना. रात्रीपासून सुरू केलेला प्रवास आता दिवसापर्यंत आलेला आहे व अंतर आता खूप कमी राहिलेला आहे. मला सांगा, इथे जखम दुखत नाही का? जखम दुखत नाही, शंकरासाठी काही पण आहे आणि त्यांच्यावरच विश्वास आहे की त्यांच्यामुळेच हे बसणार आहे बस. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा उत्साह कायम आहे का? बिलकुल कायम आहे. 25 किलोमीटर पासून चालत आहे, काही थकवा काही नाही, काही नाही. अजून आम्ही 15 किलोमीटर आरामशीर चालू शकतो. पार्वती शंकर पार्वतीची जोडी ज्या प्रकारे असते, एकमेकांना सांभाळून घेण्याची, एकमेकांसोबत राहण्याची, तशीच एक जोडी आपल्या सोबत आहे. का नाव तुमचं? प्रदीप पिंपळकर. मनीषा प्रदीप पिंपळकर. प्रदीप भाऊ आणि मनीषा वहिनी हे चाललेले आहेत शिरपूरला, एकमेकांना सोबत घेऊन, एकमेकांची कावड पकडून. कसं वाटत आहे? एक नंबर वाटतंय, बढिया वाटतंय, एकदम जबरदस्त. आणि तुमचे शंकर कावड घेऊन चाललेले आहेत, त्यांचा साथ देणं तुम्हाला कसं वाटत आहे? हो, मी मागच्या वर्षी पण दिला होता आणि या वर्षी पण, ज्यावेळेस जितके वेळा ते कावड नेतील त्यावेळेस मी त्यांच्या सोबत राहणार नेहमी. एकमेकांची साथ आहे तुम्हाला? हो हो. दोघांना थकवा जाणवत नाही? नाही. तुम्ही 10 किलोमीटर अंतर गाठलेलं आहे, पुन्हा 2-3 किलोमीटर चालायचं आहे? नाही, अजून चालू, आरामशीर चालू शकतो आम्ही आता. सर, तुम्ही कशा प्रकारचा बंदोबस्त आहे इथे? आज वणी येथून शिरपूर येथे कावड यात्रा आयोजित केलेली होती. सर्व हा रोड हा हेवी ट्रक याची वाहतूक असते आणि लोकल गाड्या वगैरे पण चालतात इथे. तर इथे वणी ट्रॅफिक, वणी पोलीस स्टेशन आणि शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं पूर्ण वणीपासून तर शिरपूर शिखरापर्यंत वेगवेगळे पॉईंट लावून बंदोबस्त लावलेला आहे. हे त्यातून कुठल्या प्रकारचा अपघात वगैरे झाला नाही पाहिजे, लोक सुरक्षितरित्या आपल्या मंदिरापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासनामार्फत योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि कर्तव्य करणार आहे.
तर वनी पोलीस स्टेशन आणि शिरपूर पोलीस स्टेशन सोबत मिळून ही कामगिरी पार पाडत आहेत. यांचं सहकार्य लाभल्याशिवाय ही यात्रा सुरक्षितपणे संपन्न होऊ शकले नसते व अजून यांची ड्युटी जोपर्यंत शेवटचा यात्रेकरू आपल्या घरी सुरक्षितपणे पोहोचत नाही तोपर्यंत यांची अशीच ड्युटी सुरू राहणार. आणि हे अपघातग्रस्त स्थळ आहे, इथं नेहमी अपघात होतात. त्यामुळे पोलिसांचा अत्यंत चोख बंदोबस्त या मार्गावर आपल्याला दिसून पडतोय. अंकुश बोडे यांनी हा स्टॉल लावलेला आहे की भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व जे त्यांचं म्हणजे एक अल्पपहार त्यांना चांगला मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इथं चना पोहाचं ते वाटप. सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव सक्रिय असते. धार्मिक कामात असो, सामाजिक कार्यक्रमात असो, कोणत्याही कामामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावूनच येत असते. आणि ह्या कावड यात्रेला ह्या वर्षीचा दुसरा वर्ष, ह्या दुसऱ्या वर्षी हजारो भाविक आज कावड घेऊन आपल्या शिरपूर येथे येत आहे. म्हणून आम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक छोटासा त्यांना अल्पोपहार म्हणून आम्ही इथं ठेवला आहे आणि त्यांना आपण बघतच आहात की चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंकुश भाऊ, एक व्यवसाय म्हणून आणि एक देवाचा भक्त म्हणून तुम्ही तर अल्पपहाराची व्यवस्था केलेली आहे, तर कावड यात्रेमध्ये कसं वाटतं, एकंदरीत वातावरण कसं वाटतं? हर हर महादेव. कावड यात्रेचं जे वातावरण आहे ते भक्तिमय आहे आणि तसंही जैताई मंदिर ते शिरपूरची जी यात्रा होती कावड यात्रा, याच्यामध्ये जे भाविक भक्त आले आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोहा, चना आणि त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था केली की जेणेकरून जे भाविक येत आहे तेवढ्या दुरून त्यांना कुठल्याही गोष्टीची गैरसोय झाली नाही पाहिजे. आणि या सर्व गोष्टीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर असते. बाकी तर काय सगळं जे देता करता तोच आहे, तर त्या करताना जे बी काही आपण करतो ते त्याच्या आशीर्वादानंच करतो, बस एवढंच आहे. पायात चप्पल नाही, अनवाणी पायाने इतक्या दूर चालत आले, कसं वाटत आहे? खूप मस्त. खूप मस्त. थकवा नाही का? नाही, बिलकुल नाही. 15 किलोमीटरचं अंतर पार केलं तुम्ही? हो, माहिती आहे आम्हाला, आणखी पण करू शकते. कसं वाटतं भक्तिमय शक्ती? मस्त मस्त मस्त. हिंदी. कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है. और यात्रा कैसी रही? बहुत अच्छी रही. कावड़ तो आपकी काफी वजनी लग रही है, तो कांदे वगैरे दुखाई नाही दे रहे? हाँ, नाही कांदे नाही दुख रहे. नाही. मला कसं वाटत? खूप छान वाटत आहे. तुमचा सगळ्यांचा ग्रुप आहे का सोबत? सोबत दीपाली ताई आहे, सुनंदा ताई आहे, या घोणशावरून आलेल्या आहेत. तो जैताई मंदिरापासून यांनी आपला यात्रा प्रारंभ केली, आता ते शिरपूरला पोहोचत आहे. तर ताई कसं वाटतं यात्रेमध्ये सहभागी? छान वाटत आहे. भोलेनाथाची कृपा, छान वाटत आहे. खूप खुशी आहे. ते भगवंतान येते ना, काही टेन्शन नाही. पण इतक्या दूरून घोणशावरून वणीला आया, मग वणीवरून पैदल इकडे जा. नाही नाही नाही. पायात चप्पल नाही, अनवाणी पायांचा तुम्ही खूप छान. भोलेनाथाची कृपा. खूप दिवसाची इच्छा होती कावड यात्रेला यावर्षी, आज इच्छा पूर्ण होऊन गेली. 7 जण बायास आहे, आता गेले सामोर. काकू लोक कावड घेऊन आले आणि तुम्ही डोक्यावर तुळशी घेऊन आले, या मागचं कारण काय? तुळशी ही पवित्र राहते ना, म्हणून आम्ही तुळशी घेऊन आलो. तुळशी शिवाय पूजा नाही आहे ना. तर वारकरी संप्रदायातले तुम्ही? हो. तर वारकरी संप्रदायाला तुळशी अति प्रिय आहे, त्या अनुषंगानंच ते तुळशी घेऊन आलेले आहेत. हरी आणि हर यांचं मिलन हरिहर म्हणतो आपण ज्याला. विष्णू भगवान आणि शंकर भगवान. शंकर भगवानसाठी बेल आणि विष्णूसाठी तुळस. आता लोक कावड घेऊन आलेले आहेत व ते शंकराला ते अभिषेक करतात. इथे त्यांची यात्रा संपत आहे. अतिशय उत्साहाने मनोभावे ही यात्रा पूर्ण झाली. हजारोच्या संख्येने यामध्ये भाविकांनी भाग घेतला व आता ही यात्रा हळूहळू आपल्या पूर्णत्वासकडे जात आहे. वर कैलाश शिखर देवस्थान आहे, शंकराची मूर्ती आहे, तिथे जाऊन हे लोक आता दर्शन घेतील व शंकराच्या शिवलिंगावर जे खाली आहे तिथे त्यांनी अभिषेक केला आहे. आपला कावड मधलं जल त्यांनी तिथे शंकराला अभिषेक केला, ते चढवले आहे. कलाकार मंडळी राहुल यादव आणि विकास घाटोळे आपल्या सोबत आहे. विकासचं स्वरूप महाकालचं आहे आणि राहुलचं स्वरूप हर हर महादेव आपण महादेव म्हणतो त्याचं आहे. तर या यात्रेमध्ये सहभागी होऊन कसं वाटतं? खूप आनंदमय, खूप छान, खूप नवीन अनुभव आणि साक्षात साकारलेलं स्वरूप, लोकांच्या भावना त्या बघून म्हणजे गदगदीत असं वाटत आहे की आनंदमय, सांगू शकत नाही इतका आनंद झालाय. लोक साक्षात माझ्यात तो महाकाल पाहत आहे आणि ते माझं त्या रूपात तशा त्यांच्या भावना आणि त्या रूपाने माझं दर्शन घेत. बहुत अच्छा लगा और लोगों का भाव देखने मिलता है. लोगों की मनोकामना जो हमको इस रूप में पूछते हैं, बहुत अच्छे से आनंद होता है देखकर और नया अनुभव है. वणीपासून निघालेली यात्रा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. आपण पोहोचलो कैलाश शिखर देवस्थानामध्ये, जिथं आता कावड मधून आणलेलं शंकराला अर्पित केलं जात आहे. इथं अभिषेक शंकराचा केला जात आहे व
15 किलोमीटरची यात्रा अत्यंत मनोभावे भाविकांनी पूर्ण केली व आपल्या सोबत जे कावड यात्री होते ते आता इथे हळूहळू पोहोचत आहेत व शंकराला आपल्या कावड मधलं जल ते अर्पित करत आहेत, त्याचा अभिषेक करत आहेत। तर 14 वर्षाच्या अंशुलने ही कावड यात्रा पूर्ण केली आहे व आता आपल्या तो कावडचा जल शंकराला अर्पित करतोय, शंकराचा अभिषेक करतो आहे। या मागची कहाणी अशी की शंकराने जे हलहल विष धारण केलं होतं त्यामुळे त्यांचं शरीर खूप गरम झालं व देवतांनी गंगाजल आणून त्यांचा अभिषेक केला व त्यांचं शरीर त्यानंतर शांत झालं, थंड झालं, म्हणून ही कावड यात्रा सुरू झालेली आहे व युगापासून आलेली ही परंपरा चालत आलेली आहे। भगवान रामाने सुद्धा त्रेतायुग मध्ये कावड घेऊन शंकराचा अभिषेक केला होता, शंकराची कृपा प्राप्त केली होती व कलियुगात कावड यात्रेच्या माध्यमातून शंकराला अभिषेक केला जातो, त्यांचं शरीर थंड केलं जातं। भाविक यामध्ये सहभागी झाले होते, कावड घेऊन आले, थकले, थकवा जाणवला, थोडा वेळ थांबले, परंतु शंकराचं दर्शन करायचं, शंकराला अभिषेक करायचा याच भावनेत या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले व अत्यंत मनोभावे शंकराचं दर्शन घेऊन ते आता पुढे प्रवासाला जात आहे। वर कैलाश शिखर देवस्थान मध्ये आता शंकराची जी प्राचीन मूर्त आहे जी तलावामध्ये सापडली होती तिचं आता हे दर्शन घेतील व पंचक्रोशीत ही कावड यात्रा प्रसिद्ध झालेली आहे। मागे आपण घोंशाचा महिलांचा ग्रुप पाहिला, आता पुनवटचा ग्रुप इथे आलेला आहे। तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा आले होते का? हो, या वर्षी कसं वाटत आहे? छान वाटत। काही थकवा जाणवत आहे का? नाही, माझा पाय बसत आला म्हणजे दुखत आहे का चांगला होत आहे? चांगला होता है। हो, म्हणजे पूर्वी पाय दुखत होता का? हो, पहिले खूप दुखत होता, आता कमी आहे। पहा आता आपण इथं पाहू शकतो की यांना भक्तिमय शक्ती, यांचा पाय दुखत होता, आता यांचा पाय म्हणजे भोले बाबाची कृपा आहे आणि भोलेनाथाच्या कृपेने ते त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचा पाय आता हळूहळू बरा होत आहे। 10 किलोमीटर अंतर तुम्ही चालत आलेला, पाय तर दुखायला पाहिजे होता, हो, पण नाही दुखत आहे। नाही, खरं सांगत आहे का फक्त व्हिडिओवर बोलत आहे? खरं खरं सांगत आहो। तर यांची जी भक्ती आहे, भक्तीमध्ये शक्ती आहे, शक्तीमधून त्यांना असा विश्वास आहे की त्यांचा जो पाय दुखत होता तो आता शंकराच्या कृपेने हळूहळू बरा होत आहे। तर किती महिलांचा ग्रुप आहे तुमचा? 15 महिलांचा हा ग्रुप आहे। तर पुनवटवरून चालत आले, मधात पाऊस आला, असं वाटलं नाही का थोडं थांबावं, आरामशीर जावं? नाही, काहीच नाही। माझ्यासोबत प्रतिभा ताई आहे, ज्या वारकरी आहेत, त्या वारीला सुद्धा 1 महिना जातात पाय आणि आता कावड यात्रेमध्ये सहभागी झालेला, कसं वाटत आहे? आणि माझी मुलगी शिवपुराण करतात, भागवतकार आहे आणि मी 1 महिना पायी चालते पंढरपूरला, माझं काही दुखत नाही, फ्रेश आहो, मी ओली झाली तरी। तर तुमच्या घरी शिव महापुराण होत राहते का? माझ्याकडे शिव महापुराण होते, माझी मुलगी करते, पूर्ण परिसर भर माझी मुलगी शिवपुराण वाचते। तर यांच्या घरी शिव महापुराण यांचं महत्व माहित आहे, त्यामुळे या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। आजची यात्रा आतापर्यंत ज्या कावड यात्रा निघाल्या त्यामधली अतिशय सुंदर आणि वणी शहराच्या, वणी मतदारसंघाच्या सर्व गणमान्य आणि भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि या यात्रेची शोभा वाढवली आणि शिरपूर येथील गडावर आज जे महाप्रसादाचं जे अनेक ठिकाणी आयोजन केलं हे आपल्या विदर्भात आले आणि महाराष्ट्रामध्ये एक वैभवशाली कावड यात्रेचं नियोजन वणीच्या जनतेने जे साथ दिलेली आहे, मी अनेक वर्षापासून 40 वर्षापासून इथे बघतोय, त्यामधली सर्वात सुंदर कावड यात्रा आहे। 3चा ग्रुप आहे जे वणीवरून पायदळ आलेले आहेत या कावड यात्रेमध्ये सहभाग घेऊन कसं वाटत? छान वाटत आणि कसा उत्साह? मस्त एकदम। मागच्या वर्षी तुम्ही आले होते का? हो, पैदल। या वर्षी काय फरक वाटत? या वर्षी छान वाटतंय, त्याच्यापेक्षा आणखी जास्ती जोश आला आणि छान वाटलं। काही थकवा वगैरे? नाही, थकवा वगैरे नाही, बिलकुल थकवा नाही। पाय खूप जळले आमचे या वर्षी, म्हणजे उन्हामुळे? हा, मागच्या वर्षी नंतर तर पाऊस आला, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त थोडस स्ट्रगल वाटलं। स्ट्रगल पूर्ण झाला? बिलकुल सगळं मस्त वाटतं, खूप छान। कावड नाही घेतली का सोबत? एकच पण अभिषेक घ्यायला त्याचा? हो। तिथून इतका मोठा प्रवास करणं, 15 किलोमीटर येणं आणि इथून आता परत जाणं, तर काय म्हणजे काय आठवणी घेऊन जाणार आहे तुम्ही? पुष्कळ काही आठवणी आहे, म्हणजे आम्हाला महादेवांनी खूप साथ दिला, येताना पाणी, पाऊस आला, छान वाटलं, महादेव सोबत आहे असं वाटलं। बस सोबतचे कडक ऊन होतं, नंतर ते पावसामध्ये रूपांतरित झालं, बेस्ट वाटलं।
तीच पुन्हा म्हणजे पाऊस म्हणजे मान्सून ट्रिप झाली आणि शंकराची ट्रिप झाली। हाँ दोनों पे। शिवाय नमस्तुभ्यम। श्री काशी शिव महापुराण समिति के सदस्य यहाँ पर मौजूद है। इनके सहयोग से, इनके परिश्रम से इतनी सुंदर रूप से कावड़ यात्रा पूरी हुई और इन्होंने भी कावड़ यात्रा में पूरी तन्मयता के साथ सहभाग लिया, नंगे पैर चले, खुद कावड़ उठाए और यहाँ तक वे पहुंचे हैं। तो कैसा लगा आपको कावड़ में? बिल्कुल अच्छा लगा, भोलेनाथ की कृपा थी, यहाँ तक लेके आए, बस सब बढ़िया है। जितना योगदान पुरुष मंडली ने इस यात्रा में दिया उतना ही योगदान महिला मंडल का भी रहा। इन्होंने पूरी शिद्दत के साथ, पूरी श्रद्धा के साथ इस यात्रा को पूरा करने में अपने घर वालों का सहयोग किया। वो आज यहाँ पर आए हैं। कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा। हर साल आना है? हाँ हर साल आते हम। हर साल पूरी करना है? हाँ भोले बाबा के विश्वास से यहाँ तक पहुँच गए। और यात्रा की कैसी रही? बीच में रास्ते में कुछ कठिनाई? नहीं कुछ भी नहीं, बहुत पहले धूप बाद में बारिश। बहुत अच्छा था। बाबा ने तीनों मौसम दिखा दिया। बाबा ने तीनों मौसम दिया, गर्मी भी खूब दिखाई, ठंडी, गीले हो गए पूरे और ठंडी भी लगने लगी। ये बाबा की कृपा, मस्त मजा। तो भक्तों के पैर जो धूप में जल रहे थे उसके बाद इनका विश्वास है कि भगवान ने श्रद्धालुओं का ऐसा विश्वास है कि पहले तेज धूप थी, तेज गर्मी थी, सबके पांव जल रहे थे, लेकिन बाद में शंकर जी की कृपा से ऐसी वर्षा हुई, ऐसी गंगा बरसी के सबके पांव यहाँ पर एकदम शांत हो गए, ठंडे हो गए, पूरा शरीर ठंडा हो गया। जो पसीना आ रहा था वो ठंडक में बदल गया। बहुत अच्छा लगा। हमको कैसा होगा क्या होगा ये कर रहे थे, बहुत लोगों ने आए, बहुत भव्य लोग आए, बहुत सारे लोग आए। और जो धूप जो हो रही थी उसके बाद में बारिश हुई, बारिश इतनी जोर से हो रही, बिजलियां कड़के, उसमें डर लग रहा था कि और क्या हो, लेकिन बहुत अच्छे से पहुंच गए और गांव वालों ने भी बहुत अच्छा स्वागत करे और बहुत बहुत आनंद आया। तो यात्रा में कोई परेशानी नहीं? कोई परेशानी नहीं। थोड़ा बहुत गर्म हो रहा था लेकिन भगवान ने इतनी अच्छी कृपा की कि बारिश, इतनी अच्छी बारिश दिया कि लोग मजा लेते हुए चलते आए। कोई बगैर चप्पल से आए, कोई चप्पल से आए। इतना बढ़िया ये हुआ कि पूछो मत। ऐसा कार्यक्रम हर साल और सब जब बाबा जब बुलाएंगे, जब हम तैयार रहेंगे बाबा की सेवा में। तो कावड़ यात्रा के साथ इन लोगों की मानसून ट्रिप भी हो गई। एक्चुअल में ये शंकर जी का मंदिर थोड़ी सी ऊंचाई पर है, एक छोटी सी पहाड़ी पर है, तो देख सकते हैं कि बहुत सुहाना मौसम है, आसपास वर्षा हो रही है, यहाँ पे रिमझिम बारिश हो रही है। तो यात्रा जो धूप में निकली थी छाव में आकर खत्म हुई है। तो भगवान की कृपा ऐसी होती है, पहले आपको धूप दिखाते हैं, बाद में ममता की छाव भी देते हैं। हर हर महादेव। आम्ही राजूर इजाऱ्यावरून पायी चालत आले का? मग नाही ऑटोन आलं। पण यात्रा पूर्ण केली? हो। शंकरजीचा अभिषेक केला का? हो। तुम्ही सगळे राजूर इजाऱ्यावरून आले का? मारेगाव चिंचाडा। चिखलगाव चिखलगाव चिखलगाव। तर आम्ही जेव्हा आलो, जेव्हा पाऊस मधात लागला तेव्हा बाबा भेटले, बाबा सांगे का बाबा एक हात ऊपर कर दो, छाया बरसो दो, ऐसा बोलने बाप को साथ। तर पंचक्रोशीतील भक्तजन इथं सहभागी झाले। कोणी चिखलगावचं, कोणी चिंचाड्याचं, कोणी मारेगावचं, कोणी राजूर इजाऱ्याचं, कोणी घोंशाचं, कोणी पुनवटचं। तर आपण ही कल्पना करू शकतो की कशा प्रकारे भक्तांचा उत्साह यामध्ये होता की कुठूनही यावं पण एकदा या कावड यात्रेमध्ये सहभागी व्हावं व शंकराचा आपण अभिषेक करावा। का जो प्रिय वाद्य है डमरू और ताल यहाँ पर लेकर आई है मंडली। कहाँ से? MP सागर से। MP सागर से ये लोग आए हैं। तो ये कावड़ यात्रा तो आपने यूपी की भी देखी होगी, MP की भी देखी होगी, तो इस कावड़ यात्रा में क्या अलग लगा? थोड़ा ऐसा अलग लगा, थोड़ा दूर भी है यहाँ का, थोड़ा आने की परिश्रम भी आदमियों ने बहुत किया, सभी ने थोड़ा अलग अलग, सभी का अलग अलग सहभागी होकर शामिल होकर कैसा लगा? बहुत अच्छा लगा। आगे से आने के लिए सबने बोला कि आगे से और बुलाएंगे सभी लोगों ने। तो ये डमरू आप जो बजाते कितने साल से बजा रहे हैं आप? 2 साल हुए। 2 साल से। तो आपको सब लोगों का ग्रुप है ये? हाँ ग्रुप है हम लोगों का, सभी लोग ऑल इंडिया प्रोग्राम करते हैं हम लोग। तो शंकर जी को प्रसन्न करने के लिए डमरू बजाया जाता है। ये डमरू इन्होंने पूरी यात्रा के दौरान बजाया, शंकर जी को प्रसन्न किया। लोगों का ऐसा विश्वास है कि उसी वजह से यहाँ पर भरपूर बारिश हुई, जो गर्माहट थी वो ठंडक में बदल गई। और इन लोगों ने जो डमरू बजाया वो अद्वितीय था। बहुत सुंदर तरीके से इन्होंने पूरी यात्रा में डमरू बजाया, लोगों का उत्साह बनाए रखा। लोग यहाँ पर झूमते गाते नाचते आए। आपके डमरू के ताल पे लोग नाच रहे थे क्या? बहुत नाच रहे थे, बहुत नाचा सभी ने, तो मजा आया सभी के लिए, बहुत मजा आया। तो मेरे साथ देवरानी जेठानी की एक जोड़ी है जो कावड़ लेकर इस यात्रा में सहभागी हुई। कैसा लगा? देवरानी जेठानी झगड़ते आए कि प्यार से आए? नहीं प्यार से आए हम लोग।
झगड़ते हुए नहीं आए, प्यार से आए। तो शंकर जी ने आपका मन मिलन कर दिया क्या? हाँ कर दिया। तो रास्ते में एक दूसरे को संभालते हुए आए, तो रास्ता कैसा रहा आपका? थोड़ी कठिनाई आई पर हम लोग भोले तक पहुँचे, महादेव तक पहुँचे और जल चढ़ाया। देवरानी कौन है, जिठानी कौन है? ये जेठानी, हम देवरानी। एक संयुक्त परिवार में रहते हो क्या? एक ही परिवार है आपका? हाँ, एक ही परिवार है। तो आज के जमाने की दुर्लभ तस्वीर आपको दिखाता हूँ। देवरानी जिठानी एक साथ एक ही घर में एक ही छत के नीचे रहते हैं। इन दोनों का प्रेम है, एक दूसरे के कावड़ पकड़कर वो यहाँ तक पहुंचे, शंकर जी का अभिषेक किया। और आप कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। आपका नाम? मनीषा यादव। मनीषा मंगला यादव। मंगला और मनीषा देवरानी जिठानी कावड यात्रा में किंवा कुठल्याही धार्मिक कार्याची सांगता जी होते ती महाप्रसादानं होते। तर इथं महाप्रसाद सुरू आहे। हजारोच्या संख्येने भाविक इथे या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। त्यामध्ये वरण भात आहे, बुंदी आहे व जो भाविकांचा थकवा होता तो आता इथं त्यांचा दूर होत आहे। कारण ते उपवास करून आले होते काही लोक, मधात अल्पाहाराची व्यवस्था होती, परंतु अनेकांचा उपवास होता। त्यांचा विश्वास होता की आपण कावड यात्रा पूर्ण करूनच आपण जेवण करू। तर इथं काही भाविक इथं जेवण घेतात। आयोजक समितीने खूप चांगलं आयोजन इथं केलेलं आहे व मनोभावे इथं भाविक प्रसाद घेत आहेत। व किती लोकांचा प्रसाद बनवला? तरी 2,000 जवळपास, 2,000पेक्षा जास्त लोकांचा महाप्रसाद इथं आयोजित आहे आणि भाविक अत्यंत श्रद्धेने भक्ति हाँ महाप्रसाद ग्रहण करता है। तो यात्रा की यहाँ पर समाप्ति हुई है। कावड़ियों ने यहाँ पर कावड़ लाकर शिव जी का अभिषेक किया है। हजारों की संख्या में इस कावड़ यात्रा में लोगों ने सहभाग लिया, अपनी श्रद्धा दिखाई, अपनी भक्ति दिखाई, नंगे पैर चले, कावड़ लेकर चले। कई किलो वजनी कावड़ उनके कांधों पर था, लेकिन भगवान शंकर की भक्ति और शक्ति ने उन्हें यहाँ तक पहुँचाया। 15 किलोमीटर की लंबी यात्रा यहाँ पर अभी संपन्न हुई और कावड़ द्वारा शंकर जी का अभिषेक यहाँ पर किया जा रहा है। हर बोला हर हर महादेव।